ह्या सगळ्या एरियामध्ये 2019ला जे धनंजय मुंडे साहेब मविया सरकारमध्ये मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की त्यांचा जिल्ह्याचा संपूर्ण याचा बॉस डीपीटीसीचा बॉस डीपीसीचा माननीय वाल्मिक अण्णा कराड यांना करून टाकलं। त्याच्यानंतर मंत्रीपद त्यांच्याकडे होतं, कृषी मंत्रीपद होतं, त्याच्या कालावधीतला संपूर्ण चार्ज आकांकडे देऊन टाकला। मग ही आका आणि डीपीटीसीचा संपूर्ण चार्ज मानलं होतं। मी आधीच सांगितलं ना तुम्हाला की 73 कोटी रुपये बोगस उचलले यांनी, म्हणजे त्याच्या फक्त प्रशासकीय मान्यता दिल्या। एक तर 14 कोटी रुपये त्यातले असे आहेत की शर्मा नावाचे कलेक्टर होते, त्यांनी त्या 14 कोटी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या होत्या। प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या कामाचे सुद्धा 14 कोटी रुपये बोगस उचलून घेतले। अजून परळी नगर परिषद यायची, परळी अजून मी काढलेली नाही, काढणार आहे काही दिवसामध्ये। सगळ्यात मोठा घोळ तर तिथं असेल, कारण जगातल्या सगळ्या योजना तिथं हे झालेल्या आहे। मग हा जो पैसा यायला लागला खांडेकर साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येत गेला आणि हा पैसा काय यांना गप्प बसून द्यायना, म्हणून मग हे टोळ्या तयार करणं, यांना सोडणं, त्यांच्याकडनं खंडणी मागणं, हे प्रकार सर्रास सुरू झाले। आणि हे प्रकार, ही आवादा कंपनी ही लास्टची कंपनी, यांनी याच्या अगोदर रिन्यू पॉवर या कंपनीकडून घेतले, O2कडून पैसे घेतले, आणखी एक कोणती तरी कंपनी, आपल्याला ते एवढी त्यातली माहिती नाही, परंतु माझ्या मतदारसंघातल्या पाटोदा तालुक्यामध्ये जिथं काम चालू आहे तिथं यांनी या कंपन्यांकडून सुद्धा खंडणी जी आहे, आम्हाला एवढे पैसे द्या नाही तर तुमचं काम बंद करा, अशा पद्धतीने। आणि त्यात पाटोदा तालुक्यातल्या सुद्धा तरुणांचा भरणा हा त्या ठिकाणी करून घेतला, म्हणून मग हे जास्त बिघडत गेलं।